ज्या काळामध्ये आपण शिकलो, आपण मोठे झालो, खरं तर त्या काळामध्ये मुलगा झाला की तो इंजिनियर व्हावा, मुलगी झाली की डॉक्टर व्हावी, हाच सगळा खरं तर पगडा होता समाजाचा. दोन अशी फील्ड आहेत, डॉक्टर आणि वकील. ह्या लोकांना प्रश्न विचारायचे नसतात असं समाजामध्ये आहे. एखादा समजा सर्जन आहे आणि त्याने जर सर्जरीची डिग्री घेतलीच नसेल आणि तो पेशंटला ऑपरेट करायला लागला तर तिथे पेशंटला साईड इफेक्ट भोगावे लागतील. तर तुम्ही नक्कीच वकील आणि डॉक्टर यांची डिग्री तपासूनच तुम्ही त्यांच्याकडे जायला पाहिजे. आता महिला मुली इतक्या करिअर ओरिएंटेड झाल्यात की एक विशिष्ट वयानंतर लग्न करणं किंवा त्यानंतर मग फॅमिली प्लॅनिंगचा विचार करणं, ह्या गोष्टीमध्ये आपण वयाचा विचार करणं गरजेचं आहे का? हिवाळ्यातच खरं तर डॅन्ड्रफ खूप जास्त होतं. बऱ्याचदा हे अर्धवट ज्ञान खूप हानिकारक ठरतं. आत्ताचा जो एक ऐरणीचा प्रश्न आहे, 6 वर्षाचं बाळ असू देत किंवा 60 वर्षाची आजी आजोबा असू देत, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत. याचा त्यांच्या त्वचेवरती किती आणि कसा परिणाम होतोय? पिक्टोग्राम चावडीच्या समस्त रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी विकास गायधनी पुन्हा एकदा स्वागत करतो. नवरात्र विशेष या शृंखलेमध्ये, या सिरीजमध्ये खरं तर आपण या सिरीजच्या शेवटाकडे पोहोचलोय. आज 9वा दिवस आहे आणि 9व्या दिवशी ज्या देवीला पूजलं जातं ती सिद्धिदात्री देवी, जी खरं तर सिद्धी प्राप्त करून ज्ञान देणारी देवी असं आपण म्हणतो. हे सगळं होत असताना आपण जेव्हा सर्व देवींचा उल्लेख केला, मागच्या 8 एपिसोडमध्ये, मागच्या ह्या शृंखलेमध्ये 8 महिलांना ऐकलं, 8 वेगवेगळ्या विषयांना हात घातले. कोणी व्यवसायात एक उंची गाठलेली असेल, कुणी ज्ञानदानाचं कार्य करत असेल, कुणी सामाजिक चळवळींमध्ये असेल. परंतु ज्यावेळेस स्त्री म्हटलं की खरं तर सौंदर्य हे त्या गोष्टीला जोडून येतं. जसं नाण्याच्या 2 बाजू असतात, तसं स्त्री आणि सौंदर्य नाण्याच्या 2 बाजू आपण असं म्हणू शकतो. आणि ह्याच विषयांना खरं तर हात घालण्याकरता, ह्या विषयांवरती चर्चा करण्याकरता आणि यासोबत काय खरं आहे, काय मिथ आहे, त्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्याकरता आज आपण एक अशा व्यक्तीला बोलवलंय ज्यांनी बालपणापासून स्वप्न बघितलं होतं डॉक्टर होण्याचं. स्वप्न बघताना कदाचित कुठल्या फील्डमध्ये जायचं हा विषय नसावा, परंतु डॉक्टर व्हायचं स्वप्न उराशी बाळगून त्या महिलेने सुरुवात केली. आणि ज्यावेळेस आज त्या नाशिकमध्ये एका वेगळ्या उंचीवरती पोहोचल्यात, त्यांच्याबद्दल खरं तर या सगळ्या गोष्टी बोलण्यापेक्षा त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा होता आणि त्यांनी काय काय नक्की केलं त्याबद्दल मला तुम्हाला जास्त सांगायला आवडेल. त्वचारोग तज्ज्ञ, ज्यांना आपण डर्मोटॉलॉजिस्ट म्हणतो, ह्या खरं तर या व्यक्ती आहेत. MBBS ज्यांनी केलंय, MD डर्मोटॉलॉजिस्ट, त्यानंतर MD स्किन अँड व्हीडी, लेझर सर्जन ते आहेत, हेअर ट्रान्सप्लांट सर्जन सुद्धा आहेत. अशा विविध डिग्र्या घेऊन त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करून जेव्हा ते त्या चेअरवरती बसतात आणि ज्यावेळेस तुमच्यासाठी त्या काम करतात, खरं तर नवदुर्गांपैकी ही एक दुर्गाच म्हणावी लागेल. कारण इतका सगळा अभ्यास करून आपण त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेत असतो आणि मग रिलॅक्सेशन त्या प्रत्येक पेशंटला होत असतं. तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जास्त अंतर न बनता मी त्यांची ओळख सांगितली, त्यांचं नाव सांगून आपण सुरुवात करूया. आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर रूपम गांगुर्डे. पिक्टोग्राम चावडीवरती सहर्ष स्वागत मॅडम. धन्यवाद. सुरुवात मला इथून करायला आवडेल. ज्या काळामध्ये आपण शिकलो, आपण मोठे झालो, खरं तर त्या काळामध्ये मुलगा झाला की तो इंजिनियर व्हावा, मुलगी झाली की डॉक्टर व्हावी, हाच सगळा खरं तर पगडा होता समाजाचा. तुमच्या बाबतीत असं काय झालं होतं का? वडिलांची अशी इच्छा होती की मी सोशल सर्व्हिसेसमध्ये जावं, कारण की मी 4थी इयत्तेत 7वी इयत्तेत स्कॉलरशिप मिळवली होती. तसंच नॅशनल टॅलेंट सर्चमध्येही मी पूर्ण भारतातनं पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये होते. पण जसं जसं मी मोठे झाले, माझा कल मोर ऑफ मेडिकल फील्डकडे गेला. जेव्हा मी 12th एक्झाम्स दिल्या, एंट्रन्स एक्झाम्स दिल्या, माझे दोघंही ग्रुप होते, बायोलॉजीही होतं, मॅथ्सही होतं. तर माझे मुंबई पुण्यामधल्या बेस्ट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन्स मला मिळत होत्या. पण मग मी मेडिकल फील्डकडे जाण्याचं ठरवलं आणि मग मी ग्रँट मेडिकल कॉलेज JJ हॉस्पिटलला MBBS साठी ॲडमिशन घेतली. मॅडम, डॉक्टर म्हटलं की खरं तर खूप साऱ्या शाखा आहेत, खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपण काम करू शकतो. मग हेच फील्ड का? तसं बघितलं तर जेव्हा मी MBBS करत होते, तसं फायनल इयर पर्यंत पोहोचेपर्यंत माझी इच्छा होती की मी गायनेकोलॉजी, ऑब्स्टेटिक आणि गायनेकोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करावं. पण जेव्हा माझी इंटर्नशिप लागली JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, तिथे आमची इंटर्नशिप बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये असते. JJ हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, GT हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये आमच्या पोस्टिंग्स लागतात.
आणि जेव्हा माझी गायनॅक पोस्टिंग चालू होती, पण तेव्हा मग तो जो सिनॅरिओ होता समोर ते बघून मग मी ठरवलं होतं की नाही, मला जरी सर्जिकल फील्ड निवडायचं असेल तरी आय थिंक आय विल गो विथ डर्मॅटॉलॉजी. कारण की डर्मॅटॉलॉजीमध्ये कसं असतं ना, तुम्ही पेशंटच्या त्वचेला तर ट्रीट करताच, म्हणजे त्वचेचे आजार तर ट्रीट करतात, त्यासोबत त्वचेचा काही जर पेशंटला त्रास असेल, केसांचा काही त्रास असेल, नखांचा काही त्रास असेल, तुम्ही त्या पेशंटचा आत्मविश्वासही वाढवतात त्याला ट्रीट करून. म्हणून मग मी फायनली जो माझ्या सर्जिकल किडा होता तो बाहेर काढण्यासाठी एक लेझर सर्जन, हेअर ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून मग मी डर्मॅटॉलॉजी या विषयाचा स्वीकार केला. मध्यंतरी मी खरं तर आमच्या आतापर्यंत सर्वच वक्त्यांना प्रश्न विचारलाय. भारतीय सिनेमाचा आपल्यावरती खूप जास्त प्रभाव आहे आणि मध्यंतरी मुन्नाबाई MBBS नावाचा एक सिनेमा आला होता, ज्यामध्ये तिथले जे डीन होते त्यांनी एक प्रसंग सांगितला होता की ज्यावेळेस तुमच्या घरातलं कोणी जर असेल तर तुम्ही ते ऑपरेट करताना तुमचा हात शेक होतो, हात थरथर करतो. ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला आता कधी आलाय का? हो, जेव्हा मी माझ्या मुलाला ट्रीट करते, कधी त्याचं ब्लड कलेक्शन असलं किंवा कधी त्याला इंजेक्शन द्यायचं असलं, पण मला असं वाटतं की मी आई नंतर बनले, आधी मी एक डॉक्टर बनले, तर मग मी कोणालाही ट्रीट करू शकते. सो मला असं भीती वाटत नाही. इनफॅक्ट मला असं वाटतं की जेव्हा तुमचा फॅमिली मेंबर असतो, आपण एक ज्युडिशियल ट्रीटमेंट त्याला देतो, तर भीती कधी वाटली नाही फॅमिली मेंबरला ट्रीट करण्यासाठी. आणि माझ्या पेशंट्सलाही ट्रीट करण्यासाठी मी त्यांना ॲज अ फॅमिली मेंबरच ट्रीट करते. सुंदर. तुमच्या जन्माच्या वेळी जी माहिती आम्हाला म्हणजे तुमच्या टीमकडनं आम्हाला जी मिळाली होती की तुमच्या जन्माच्या वेळी खरं तर तुमच्या आजीने स्वप्न पाहिलं होतं की आमची रूपम डॉक्टर व्हावी. आजीने पाहिलेलं स्वप्न आणि आज डॉक्टर रूपम गांगुर्डे खरं तर नाशिकमध्ये खूप फेमस आहेत असं सगळ्यांकडनं, म्हणजे पूर्ण समाजाकडनं आम्हाला कळतंय. काय भावना आहेत? जेव्हा माझ्या आईची डिलिव्हरी झाली, ते एक सिझेरियन सेक्शन झालं होतं आणि माझ्या आईच्या ज्या डॉक्टर होत्या, ज्या गायनेकोलॉजिस्ट, त्या एक फिमेल गायनेकोलॉजिस्ट होत्या आणि त्यांना बघून माझे आई वडील खूपच इन्स्पायर झाले होते. आणि मग तेव्हापासून आजी म्हणत आला की माझी रूपमही, माझी नातही डॉक्टर बनेल. आजकाल माझ्या आजी असं म्हणतात माझा पंतू म्हणजे माझा मुलगाही डॉक्टर बनेल. तर हो, आजींचं ते स्वप्न होतं आणि जेव्हा मी डिग्री हातात घेतली त्यांच्या डोळ्यात तो ओलावा होता आणि त्यांना खूप अभिमान होता या गोष्टीचा. ज्यावेळेस ते असं म्हणताय की माझी रूपम डॉक्टर होईल, रूपम डॉक्टर झाली, डॉक्टर रूपम गांगुर्डे झाल्या, आता आजी म्हणताय की माझा पंतूही डॉक्टर होईल. येस. तुम्हाला वाटतं की तुमच्या मुलाने याच फील्डमध्ये काम करावं? नाही, तसं मला अजून वाटेल, कारण की तो खूप भरपूर लहान आहे, त्याला भरपूर सारे फील्ड्स ओपन आहेत. सो आय लेट हिम एक्सप्लोअर वॉट एव्हर ही वॉन्ट्स टू, इन्स्टेड ऑफ मी फोर्सिंग की तू हेच बन किंवा तेच बन. मी त्याला त्याच्या इच्छेनुसार फील्ड चूज करू देईन. हातामध्ये ज्यावेळेस सर्जिकल म्हणजे सर्जरी करता ज्यावेळेस ते असतात त्यावेळेस कोणीतरी देव नसतो, तेही माणूसच असतात, त्या गोष्टी घडतात. आपण बऱ्याचदा असं होतं की मेडिकल फील्डकडे चांगल्या गोष्टी घडल्या की देवाने केलं असं म्हणतो, काही चुकीचं घडलं की ते डॉक्टरांनी केलं आणि त्यांच्यावरती म्हणजे शिवीगाळ करणं, अरेरावी करणं, हात उगारणं, असे बरेचसे प्रकार समाजात घडतात. परंतु पुन्हा हेच अधोरेखित करून द्यायचं की तेही डॉक्टरही माणूस आहे, त्यांनाही संवेदना, त्यांनाही भावना असतात, त्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे कुठेतरी. मी पुन्हा आपल्या प्रश्नाकडे वळतोय. मॅडम, लग्नानंतर तुम्ही प्रॅक्टिस सुरू केली, त्यावेळेस घरच्यांचा सपोर्ट कसा होता? हो, इनफॅक्ट माझं पोस्ट ग्रॅज्युएशनही मी लग्नानंतरच केलं आणि त्याच्यानंतर मग मी ब्रेक घेतला होता फॉर माय प्रेग्नन्सी. त्यानंतर मग मी माझी प्रॅक्टिस सुरू केली. हजबंडचा, माझ्या आई वडिलांचा, माझ्या इनलॉजचा, या सगळ्या टीमचा मला भरपूर सारा सपोर्ट होता आणि त्यामुळेच मी हे वर्क लाईफ बॅलन्स साध्य करू शकले. सो डेफिनेटली माय फॅमिली इज माय मेन बॅकबोन. बऱ्याचदा असं होतं की मुलीचं लग्न झालं की खूप सारे बंधनं येतात, तू घर सांभाळ, तू मुलांना सांभाळ, तू फॅमिलीला वेळ दे, अशा गोष्टी समाजात घडतायत. आणि त्या केसमध्ये तुमच्या फॅमिलीच्या सपोर्टमुळे खरं तुम्ही इथपर्यंत आलात असं तुमचं म्हणणं आहे. फॅमिलीबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, कारण की जसं माझ्या हजबंडने MBBS केलंय तसंच माझंही MBBS झालं होतं. तर माझ्या फॅमिलीचा मला पूर्ण सपोर्ट होता. त्यांना माहिती होतं माझं लग्न होण्याच्या आधीच की ज्या मुलीशी लग्न होत आहे त्यांच्या मुलाचं एक डॉक्टर मुलगी आहे, तर ही डेफिनेटली प्रॅक्टिस करणार. आणि त्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट दिला माझ्या प्रॅक्टिस सुरुवात करण्यासाठी. नाशिकमध्ये ज्यावेळेस डॉक्टर रूपम गांगुर्डे हे नाव घेतलं, ते नाव खूप अदबीने आणि अभिमानाने घेतलं जातं, कारण आतापर्यंतचा प्रवास खूप सुंदर आहे आणि खूप सारे पेशंटचे फीडबॅक आम्ही जे बघितले तुमच्याबद्दलचे, खूप चांगलं नाव नाशिकमध्ये झालंय. एवढं सगळं असताना आपण CSR करता काही करतोय का? मला लोकांना एज्युकेट करायला आवडतं, म्हणून मी बऱ्याचदा
इन्स्टिट्यूट्समध्ये, एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चर्स कंडक्ट करत असते, ज्यामध्ये मी स्किन, हेअर, हेल्थ अवेअरनेससाठी हे लेक्चर्स कंडक्ट करते. आमचे बहुतांशी वेळा कॅम्पही असतात, ज्यामध्ये आम्ही स्किन आणि हेअरचा चेकअप्स ठेवतो. याचसोबत मी एक गुंज फाउंडेशनचा असोसिएशनची मेंबरही आहे, ज्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच स्कूल्ससाठी वर्क करत असतो, ज्या शासकीय संस्था आहेत त्यांच्यासाठी वर्क करत असतो, किंवा जे पाडे आहेत, जिथे शाळा आहेत, जिथे ॲडव्हान्स फॅसिलिटीज अवेलेबल नाही आहेत, तिथे आम्ही कॉम्प्युटर डोनेशन किंवा मुलांना जे लांबून शाळेपर्यंत येतात तिथे सायकल डोनेशन असं आम्ही करत असतो. खरं तर आता या 21व्या शतकामध्ये असं कुठलंच फील्ड नाहीये की जिथे मार्केटिंग करत नाहीत. म्हणजे प्रत्येक फील्डला मार्केटिंगची गरज असते असं म्हणतात. इनफॅक्ट मेडिकल फील्डमध्ये खूप सारे प्रॅक्टिशनर्स जे आहेत ते मार्केटिंगचा आधार घेत आहे. परंतु गांगुर्डे मॅडमच्या केसमध्ये असं आम्हाला कुठे दिसलं नाही आतापर्यंत. काय कारण? हो, नक्कीच मी पेड मार्केटिंग नाही करत आहे. सोशल मीडियावर जो माझा प्रेझेन्स आहे याचा मी वापर हा सोसायटीला एज्युकेट करण्यासाठी करते. बऱ्याच साऱ्या स्किन असोसिएटेड किंवा स्किन ट्रीटमेंट असोसिएटेड ज्या मिथ्स असतात त्यांना बस्ट करण्याचा मी प्रयत्न करते. तर मी त्याला एक पेड मार्केटिंग प्लॅटफॉर्म न समजता एक सोशल एज्युकेशनल प्लॅटफॉर्म समजते, ज्याच्यामुळे मी सोसायटीपर्यंत अवेअरनेस पोहोचू शकते असा मी विचार करते. कारण की मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये कधी खरं तर गरज पडली नाही मार्केटिंग करण्याची. पेशंटला जे रिझल्ट्स आले तेच बोलत गेले आणि तेच वन ऑन वन मार्केटिंग करत गेले माझे. म्हणून मग मला पेड मार्केटिंगची टचवूड अजूनपर्यंत गरज नाही पडली आहे. नाही, खरंच म्हणजे नाशिकमध्ये खूप सुंदर तुमचं काम आहे. प्रत्येक मी पुन्हा पुन्हा हे वाक्य का वापरतोय कारण तितके अनुभव तुमच्या पेशंटचे मी आतापर्यंत ऐकलेत आणि म्हणून कुतूहलाने या गोष्टी सांगायच्या वाटतात. हे सगळं होत असताना पर्टिक्युलरली नाशिक संदर्भात एक प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल. तुमच्या क्षेत्रात काम करण्यास साधारण नाशिकमध्ये किती डॉक्टर्स, किती प्रॅक्टिशनर आहेत सध्या? खरं तर नाशिकमध्ये भरपूर सारे प्रॅक्टिशनर आहेत. तुम्ही जर आधीच्या जनरेशन बघितले तिथेही डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, पण आजकाल कल कॉस्मॅटॉलॉजीकडे जास्त वळलेला आहे. आणि हे कॉस्मॅटॉलॉजिस्ट भरपूर सारे मार्केटिंगही करतात. बऱ्याचदा असं दिसून येतं की या कॉस्मॅटॉलॉजिस्टकडे डिग्री नसते. बेसिक जी डॉक्टरकीची डिग्री आहे ही त्यांच्याकडे नसते आणि आपण यांना क्वॅक्सही म्हणू शकतो. हे नॉन MBBS डॉक्टर्स असतात जे स्वतःला कॉस्मॅटॉलॉजिस्ट किंवा ट्रायकोलॉजिस्ट म्हणून संबोधतात आणि हे ट्रीटमेंट करतात. कारण की आजकाल माझ्याकडे येणारे बरेच पेशंट्स हे साईड इफेक्ट्स घेऊन येतात आणि जेव्हा मी त्यांची डिटेल हिस्ट्री घेते तेव्हा मला समजते की त्यांनी या काही लेझर ट्रीटमेंट्स केलेल्या असतात, काही प्रोसिजर्स करून घेतलेल्या असतात या क्वॅक्सकडनं आणि त्यामुळे त्या डॉक्टरांना किंवा त्या जे स्वतःला कॉस्मॅटॉलॉजिस्ट म्हणून संबोधत आहेत त्यांच्याकडे हे प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे पेशंटला भरपूर सारे साईड इफेक्ट फेस करावे लागतात. तर असे डॉक्टर्स आता सध्या भरपूर झालेले आहेत. सो मी प्रेक्षकांना हेच सांगेल की तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरची डिग्री जाणून घ्या. ते MBBS आहेत का, ते MD डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत का हे बघून घ्या. कारण की जर आपण बघितलं महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये हेल्थ MUHSच्या अंडर कॉस्मॅटॉलॉजी अशी कोणती डिग्री नाहीच आहे. there is a degree of dermatology, there is a degree of plastic surgeon, but there is no cosmetology degree. जे स्वतःला फक्त कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणतायत हे खरे तुमचे डर्मॅटॉलॉजिस्ट नसतात. असं सगळं होत असताना कुठलीही गोष्ट गव्हर्नमेंट पासून लपलेली नसते. गव्हर्नमेंट या गोष्टींकडे लक्ष देत नाहीये का? इंडियन मेडिकल असोसिएशन आणि IADVL जी आमची डर्मॅटॉलॉजी असोसिएशन आहे ऑल इंडिया लेवलची, यांनी आता ऍक्शन सुरू केलेले आहेत अगेन्स्ट क्वॅकरी. भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतील. असोसिएशन काम करते, परंतु माझा प्रश्न असा आहे, यासाठी आपण गव्हर्नमेंटचं काही सहकार्य घेतोय का? असोसिएशन आणि गव्हर्नमेंटचं कोलॅब आहे, पण थोडा त्याला नक्कीच वेळ द्यावा लागेल आपल्याला. जसं तुम्ही आता सांगितलं की आमच्या प्रेक्षकांना की तुम्ही डिग्री तपासा डॉक्टरची, नक्कीच. परंतु बऱ्याचदा असं होतं की खरं तर दोन अशी फील्ड आहेत, डॉक्टर आणि वकील. ह्या लोकांना प्रश्न विचारायचे नसतात असं समज खरं तर समाजामध्ये आहे. ते म्हणतील ती पूर्व दिशा, असं खरं तर होत असतं. परंतु तुम्ही सांगता की डिग्री तपासली पाहिजे, कसं शक्य आहे? नक्कीच. तुम्ही जर एखादा समजा सर्जन आहे आणि त्याने जर सर्जरीची डिग्री घेतलीच नसेल आणि तो पेशंटला ऑपरेट करायला लागला तर तिथे पेशंटला साईड इफेक्ट भोगावे लागतील. तर तुम्ही नक्कीच जसं तुम्ही म्हटलात वकील आणि डॉक्टर यांची डिग्री तपासूनच तुम्ही त्यांच्याकडे जायला पाहिजे.
आणि जेव्हा तुम्ही एका वकिलाकडे जातात किंवा डॉक्टरकडे जातात तेव्हा तुम्ही खोटं बोलायला नाही पाहिजे. सो या अशाही पर्सनॅलिटीज आहेत ज्यांच्याकडे जाऊन यू शुड नॉट लाय. तुम्ही खरंच सांगायला पाहिजे. जर तुम्हाला त्रास आहे तर तुम्ही खरं सांगा, आणि जर तुमची चूक झाली असेल तर तुम्ही तुमच्या वकिलाला पण ते खरं सांगायला. बऱ्याचदा खरं तर आपण एक सामान्य माणूस तिकडेच चुकतो, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून गोष्टी जास्त करतो. या दोघं पर्सनॅलिटीज तुम्हाला हेल्प करतील, ते तुम्हाला हेल्प करण्यासाठीच आहेत. आणि तुम्ही जर त्यांच्यापासून खरं लपवलं तर मग तुम्हाला हवा तो रिझल्ट त्यांच्याकडनं मिळणार नाही. तुम्ही सगळं काही खरं सांगायला पाहिजे. जसं तुमचं तर बरेच पेशंट्स आमच्याकडे येतात, आम्ही जेव्हा त्यांना कोरून विचारतो तुम्हाला शुगरचा त्रास आहे का, तुम्हाला डायबिटीज आहे का, तुम्हाला बीपीचा त्रास आहे का, कारण की डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली या गोष्टी तुमच्या रिलेटेड असतात. बऱ्याच जणांना वाटतं की त्वचेशी काय संबंध शुगर लेवल्सचा किंवा तुमच्या डाएटचा, पण नक्कीच या सगळ्या इंटरकनेक्टेड गोष्टी असतात. स्किन तुमची किंवा तुमचे हेअर हे तुमचं एक हेल्थचा डॅशबोर्ड आहे जे बाहेरून दिसणार आहे. आणि जर तुमचं हेल्थ आतून चांगलं नसेल तर डेफिनेटली तुम्हाला ते इफेक्ट्स बाहेरून दिसतील. म्हणजे बरेच सारे पेशंट्स आमच्याकडे येतात आणि जेव्हा मी त्यांना त्यांच्या स्किनचे साईन्स आणि सिम्पटम्स अकॅन्थोसिस बघून त्यांना त्यांचे शुगर लेवल्स चेक करायला सांगते, ते आम्हाला समजते की ते डायबिटिक आहेत किंवा प्री डायबिटिक आहेत. म्हणजे असं नाही की तुम्हाला स्किन आणि या गोष्टी इंटरकनेक्टेड नसतात, त्या डेफिनेटली कनेक्टेड असतात. लेझर ट्रीटमेंट बाबत बरेचसे गैरसमज समाजामध्ये आहेत. तुम्ही डॉक्टर म्हणून किंवा एक पदवी घेतलेली आहे आणि यानंतर तुम्ही या गोष्टीकडे कसं बघाल, काय सांगाल? लेझर ट्रीटमेंट पर्टिक्युलरली जर तुम्ही ऍस्थेटिक लेझर करत असाल किंवा काही स्किन डिसीजेसला ट्रीट करण्यासाठी काही लेझर ट्रीटमेंट करत असाल तर तुम्ही हे बघितलं पाहिजे की तुमच्या डॉक्टरकडे ती डिग्री आहे का, तुमच्या डॉक्टरकडे ते ज्ञान आहे का, प्लस जे डिव्हाइस वापरलं जात आहे ते FDA अप्रूव्ड आहे का. या जर दोघीही गोष्टी व्यवस्थित असतील तर डेफिनेटली त्याचे तुम्हाला काहीही साईड इफेक्ट होणार नाही. पण जर तुम्ही बघितलं की तुम्ही एखाद्या क्वॅककडनं लेझर ट्रीटमेंट घेत असाल ज्याला त्या तुमच्या त्वचेचंही ज्ञान नाहीये, त्याची अॅनाटॉमी माहिती नाहीये त्वचेची, किंवा फिजिक्स जे तुमचं लेझर डिव्हाइस आहे त्याच्या मागचं फिजिक्स त्यांना माहिती नाही, तर तुम्ही मग भरपूर सारे साईड इफेक्ट्स फेस करू शकतात. आणि त्यामुळेच मग समाजात असा एक समज झालेला आहे की लेझर ट्रीटमेंट या साईड इफेक्ट्स येतात, पण तसं काही नाहीये. लेझर ट्रीटमेंट आपण भरपूर साऱ्या स्किन इश्यूज, स्किन डिसीजेस ट्रीट करू शकतो. फक्त ते योग्य त्या व्यक्तीकडनं तुम्ही करून घ्यायला हवेत. बऱ्याचदा असं होतं, म्हणजे महिला असतील पुरुष असतील, प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असते, प्रत्येकाच्या त्वचेची ठेवण वेगळी असते, टोन वेगळा असतो. तुमचे अनुभव कसे आहेत काम करतानाचे? डेफिनेटली तुमची DNA त्याच्यात मेजर फॅक्टर असतो की तुमच्या आईवडिलांची त्वचा कशी होती त्यानुसारच मुलांची त्वचा असणार आहे. आता काही पेशंट्स आमच्याकडे येतात त्यांना हवं असतं कोरियन फेशियल्स करून द्या म्हणून. मी प्रेक्षकांना हेच सांगू शकते की आपली इंडियन स्किन आपण कोरियन मध्ये कन्वर्ट नाही करू शकत. देअर DNA इज डिफरंट, त्यांचं एन्व्हायरमेंट हे डिफरंट आहे. बेसिकली एक हेल्दी स्किन या दृष्टिकोनाकडे आपण बघायला हवं. एक स्किन जी बघा आता बऱ्याच आपण सेलिब्रिटीजला बघतो, त्यांचा जरी ऑन कॅमेरा ते स्पॉटलेस दिसत असले तरी तिथे काही ब्लेमिशेस असतातच. सो मी नेहमी माझ्या पेशंटला हेच समजावून सांगते की तुम्ही एक हेल्दी स्किनचा विचार करा, इन्स्टेड ऑफ की याची स्किन अशी आहे किंवा कोरियन स्किन अशी आहे आणि मला तशी स्किन हवी आहे, हे न बघता तुमची स्किन तुम्ही कशी हेल्दी करू शकता याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. हेअर ट्रान्सप्लांट सेफ आहे का? हेअर ट्रान्सप्लांट भरपूर सेफ ट्रीटमेंट आहे, कारण की हेअर ट्रान्सप्लांटमध्ये बेसिकली आपण कोणत्या परक्या व्यक्तीचे केस ट्रान्सफर न करता स्वतःचेच ऑक्सिपिटल एरियामधले हेअर हे बॉल्ड एरियामध्ये ट्रान्सफर करत असतो. आणि हे स्वतःचे केस असल्यामुळे आपली बॉडी त्यांना पटकन ऍक्सेप्टही करते, त्याला थोडासा कालावधी द्यावा लागतो. पण सर्जरी कुठे होते, सर्जरी कोण करतंय, ते एन्व्हायरमेंट कसं आहे, ते असेप्टिक एन्व्हायरमेंट आहे का, या सर्व गोष्टी त्यात खूप महत्वाच्या असतात. हेअर ट्रान्सप्लांट नंतर खरं तर काय काळजी घेतली पाहिजे, काय गोष्टींचा आपण विचार करणं जास्त गरजेचं आहे? मेजर जे प्रिकॉशन्स असतात हेअर ट्रान्सप्लांट नंतर हे पहिले 5 दिवस असतात. त्यानंतर खूप काही मेजर प्रिकॉशन्स नसतात. पण हो, जी ट्रीटमेंट असते तुमची ही तुम्हाला सुरुवातीचे 4 ते 6 महिने फॉलो करावी लागते, ज्यामध्ये बेसिकली विटॅमिन सप्लिमेंट्स, काही सोल्युशनचे ऍप्लिकेशन्स असतात. आणि एकदा ते केस वाढायला लागले का मग त्याला तुम्हाला दुसरं काही एक्सटर्नल सपोर्टची गरज पडत नाही, कारण की हे तुमचे स्वतःचेच केस असतात. त्यांना तुम्ही वॉश करू शकता, त्याला तुम्ही हेअर कट करू शकता, तुम्ही त्याला हेअर स्टायलिंग करू शकतात. फक्त सुरुवातीचा जो काळ असतो त्याच्यात तुम्ही प्रॉपर ते प्रिकॉशन्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलो करणं गरजेचं असतं. खूप साऱ्या एंटिटीज मार्केटमध्ये ऍड करत असतात, मार्केटिंग करत असतात, त्यांच्याकडे ते पेशंट वळवण्याकरता
की आमच्याकडे केले हेअर ट्रान्सप्लांट तुम्हाला कुठेच प्रॉब्लेमॅटिक नसतील, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, अशा गोष्टी सांगून खरं तर ऍड केली जाते. परंतु पेशंटचा विचार न करता, पेशंटच्या सगळ्या गोष्टींची स्टडी न करता अशा प्रकारच्या ऍड करून पेशंटला खरं तिकडे खेचलं जातं. ह्या गोष्टीकडे एक डॉक्टर म्हणून तुम्ही कसं बघताय? बरोबर, आजकालच्या मार्केटिंग सिनारिओमध्ये तुम्हाला असं भरपूर आढळून येईल की टेक्निशियन्स ट्रीट करता आहेत, तिथे डॉक्टर्स नसतात आणि या टेक्निशियन्सला रिझल्ट्स येत नाही, पेशंट टू पेशंट माउथ पब्लिसिटी होत नाही, म्हणून ते मार्केटिंगचा आधार घेतात. पण जेव्हा तुम्ही एका डर्मॅटॉलॉजिस्टकडनं हेअर ट्रान्सप्लांट करून घेतात, तुमचे रिझल्ट्सच बोलतात की समोरचा व्यक्तीच तुम्हाला विचारतो. बऱ्याचदा त्वचेवर आलेले रिझल्ट, केसांवर आलेले रिझल्ट, तुमचे फ्रेंड सर्कल तुम्हाला बघून हे रिझल्ट विचारतात आणि अशा डॉक्टरांना मार्केटिंगची गरज पडत नाही. पीसीओडीचा त्वचेवर आणि आपल्या केसांवरती काय परिणाम होतो? आजकाल पीसीओडीचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे. जेव्हा मी माझं MBBS सुरू केलं त्यावेळी जर तुम्ही बघितलं सिनारिओ थोडा वेगळा होता. विथ मॉडिफिकेशन किंवा चेंज इन डायटरी हॅबिट्स, चेंज इन लाईफस्टाईल, पीसीओडीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि याचा इफेक्ट त्वचेवरही होतो आणि केसांवरही होतो. त्वचेवर बहुतांशी यंग फिमेल्समध्ये आम्हाला भरपूर सारे ट्रीटमेंटला रेजिस्ट करणारे ॲक्ने इश्यूज, पिंपल्सचे इश्यूज दिसून येतात किंवा मग हे पेशंट रिस्पॉन्डही करतात इनिशियली, पण जसं ते ट्रीटमेंट बंद करतात त्यांचे पिंपल्स पुन्हा येतात. कारण की जो मेजर इश्यू आहे किंवा पॉझिटिव्ह फॅक्टर आहे हा इंटरनल हॉर्मोनल इश्यू असतो. अशा महिलांना अनवॉन्टेड फेशियल हेअरही दिसून येतात, त्याला आम्ही हर्सुटिझम असं म्हणतो. आणि तसं जे आपले वॉन्टेड हेअर असतात, जसे आपले क्राऊनचे हेअर असतात, आपले हेअर हे पातळ होत जातात या महिलांमध्ये. मग त्यांना पीसीओडी इश्यूज असो किंवा थायरॉइड रिलेटेड हायपोथायरॉइडिझम असो, जे हॉर्मोनल इम्बॅलन्सचे इश्यूज असतात, हे त्वचेला आणि तुमच्या केसांना नक्कीच अफेक्ट करतात. यामध्ये मग केस गळणं असेल किंवा डॅन्ड्रफ असेल, केसांची झीज होणं, या सगळ्या समस्या आहेत, या गोष्टींकडे आपण कसं बघताय? केसांचं गळणं आपण म्हणतो आहोत, आता याचे भरपूर सारे वेगवेगळे कारण असतात. महिलांमध्ये कारणं वेगळी असतात, पुरुषांमध्ये कारणं वेगळी असतात. तर आपण याला रूट कॉजला ट्रीट करणं गरजेचं असतं. वरच्यावर मलमपट्टी करून चालणार नाही. जसं आता आपण म्हटलो की पीसीओडी रिलेटेड जर हेअर लॉस असेल तर तुम्ही फक्त वरच्यावर सिरम लावून किंवा काही बायोटिन सप्लिमेंट घेऊन तुम्ही हा हेअर लॉस थांबवू शकणार नाही. तुम्हाला प्रॉपर त्याचा जो रूट कॉज आहे, जो हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, त्याला ट्रीट करणं गरजेचंच असतं. काही जे हेअर लॉस इश्यूज असतात हे अॅक्यूट असतात, म्हणजे थोड्या कालावधीमुळे आलेले असतात. काही विटॅमिनच्या कमतरतेमुळे, काही पास्ट इलनेसमुळे, व्हायरल एपिसोड्समुळे आलेले असतात. हे आपण अकॉर्डिंगली ट्रीट करायला पाहिजे. तो प्रत्येक हेअर लॉस ट्रीटमेंट ही प्रत्येक व्यक्तीसाठी सारखी नसते. ही त्याच्या पॉझिटिव्ह एजंटला टार्गेट करणारी असावी, जेणेकरून पेशंटला लॉंग टर्म बेनिफिट मिळतात. पुरुषांमध्ये जो आपण हेअर लॉस बघतो, कदाचित तो डॅन्ड्रफ रिलेटेड असू शकतो, कदाचित तो अनुवंशिकतेशी रिलेटेड असू शकतो. जर फॅमिली मेंबर्सपैकी वडिलांना, काकांना, आजोबांना किंवा आईच्या फॅमिलीमध्ये, मामांना कोणाकडे बॉल्डनेसचा पॅटर्न असेल तर तो मुलांमध्ये येतो. तर अकॉर्डिंगली आपण या ट्रीटमेंट्स करायला हव्या. सगळ्यांची ट्रीटमेंट ही सारखी नसते. खरं तर आमच्या महिला श्रोत्यांना धरून मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचदा पिरियडिक सायकल असेल किंवा बॉडी हिट हा जो प्रकार आहे, जो बऱ्याचदा व्यवस्थित रिलीज होत नाही आणि त्यामुळे मग त्वचेचे काही आजार होतात, केसांचं गळणं किंवा केसांचे काही जे आजार होतात, या गोष्टीला आपण कसं ऍड्रेस कराल? नक्कीच महिलांमध्ये हे इश्यूज जास्त असतात, कारण की त्या दर महिन्याला एक सायक्लिक चेंजला फेस करत आहेत. त्या लुझिंग देअर ब्लड, त्यांचं हिमोग्लोबिन लेवल्स कमी असतात. तर केसांचं गळणं हे जर हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल तर डेफिनेटली लॉंग टर्मसाठी राहतं आणि याला ट्रीट करणंही असं क्विकली महिन्याभरात किंवा 2 महिन्याच्या ट्रीटमेंटने होत नाही. याला तुम्हाला लॉंग टर्मसाठी त्यांची पूर्ण लाईफस्टाईल करेक्ट करणं, त्यांच्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीज करेक्ट करणं, वेदर देर इज अ आयर्न डेफिशियन्सी, फेरिटिन डेफिशियन्सी, काही मेजर ॲनिमियाज आहेत का, हे चेक करून त्याला ट्रीट करणं गरजेचं असतं. खरं तर म्हणजे आमच्या महिला श्रोत्यांकरता प्रश्न विचारला, परंतु आमच्या पुरुष मंडळींना पण वाईट नको वाटलं, आमचा कोणी विचारच नाही करत. त्यांच्याकरता एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. अलीकडच्या काळामध्ये असं दिसून आलंय की 12, 15, 18 वर्षाच्या मुलांचे केस खूप जास्त पांढरे व्हायला लागलेत. बरोबर. काय कारण आहे? तुम्ही 12-15 म्हणताहेत, पण मी आता काही पेशंट्स असे ट्रीट केलेत की ज्या मुलांचं वय 5 ते 10 एज ग्रुपमध्ये होतं आणि त्यांचे प्रीमॅच्युअर ग्रेइंग सुरू झालं होतं
अशा केसेसमध्ये आपल्याला 2 ते 3 फॅक्टर्स रूल आउट करणं गरजेचं असतं. म्हणजे त्यांची डाएट कशी आहे आणि त्यांना काही विटॅमिनच्या डेफिशियन्सीज आहेत का, त्याच्या व्यतिरिक्त अनुवंशिकता आहे का, म्हणजे पेरेंट्सचे आईची किंवा वडिलांची कमी एजमध्ये केस पांढरे झाले आहेत का. आणि जर तुम्ही या गोष्टी रूल आउट केल्या किंवा काही विटॅमिन डेफिशियन्सीज आहेत ते करेक्ट केल्या तर बिलो 15 एज ग्रुपमध्ये आपल्याला परत ब्लॅक हेअर ग्रोथ येऊ शकते. अबाव 15 इट इज लिटल डिफिकल्ट की आपण हे ग्रेइंग रिव्हर्स करू शकत नाही पूर्णपणे, पण तरी आपण हे स्टॉप करू शकतो. सो प्रॉपर ट्रीटमेंट्सने आपण याला ट्रीट करू शकतो. बऱ्याचदा असं होतं, खरं तर महिलांच्या हिशोबाने हा प्रश्न आहे, बऱ्याचदा असं होतं की महिलांच्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान खूप सारी काळजी घेतली जाते जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही. डिलिव्हरी झाल्यानंतर आईकडे लक्ष कमी त्या बाळाकडे लक्ष जास्त वाढतं आणि मग खूप ठिकाणी असं दिसून येतं की त्यांची शरीर यष्टी पुन्हा तशी ती फिटनेस मेंटेन नाही होत. अशा महिलांना, अशा मैत्रिणींना तुम्हाला काही सांगायला आवडेल का? तसं बघितलं तर मी असं नाही म्हणणार की लक्ष दिलं जात नाही. जी आपली प्रॉपर फिजिओलॉजिकल चेंजेस प्रेग्नन्सीमध्ये होतात, तुमचे जे हॉर्मोनल बदल होतात, तर हे सुरुवातीचे आपण म्हणत की प्रेग्नन्सी हॉर्मोन्स आर हॅपी हॉर्मोन्स. तर त्याच्यामुळे त्यांची त्वचा इम्प्रूव्ह होते, त्यांचे केस इम्प्रूव्ह होतात. पण पोस्ट डिलिव्हरी डिलिव्हरीच्या दरम्यान बऱ्याचपैकी रक्तस्राव होतो, त्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन लेवल्स कमी होतात किंवा काही घटकांची शरीरामध्ये कमतरता भासते आणि त्यामुळे या महिला पोस्ट डिलिव्हरी किंवा पोस्ट पार्टम फिजिओलॉजिकल हेअर लॉसला फेस करतात. किंवा मग त्यांना डेफिनेटली त्यांचं रात्रीचं जागरण वाढतं बाळामुळे, ब्रेस्ट फिडिंगमुळे, आणि त्यांना योग्य ती झोप नसल्यामुळेही त्यांना तो स्ट्रेस फेस करावा लागतो. तर मी अशा महिलांना हेच सांगू इच्छिते की तुम्ही तुमचे सप्लिमेंट्स प्रॉपरली घ्या. जर तुमच्या डॉक्टरांनी काही सप्लिमेंट्स दिले नसतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार ते सप्लिमेंट्स काळजीपूर्वक घ्या. कारण की तुम्ही साधारण 6 महिने ते 18 महिने हे ब्रेस्ट फिडिंग करत असाल, त्यावेळी तुम्हाला तुमच्यासाठी आणि बाळासाठी या विटॅमिन्सची गरज असेल. विथ एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग एक महिला तिचं वेट लॉस प्रॉपर प्रेग्नन्सी नंतर करू शकते. तर मी त्यालाही प्रमोट करण्याची इच्छा बाळगते की तुम्ही एक लहान बाळाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करायला हवं. साधारण म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान या 9 महिन्यामध्ये बऱ्याचशा डोसेस महिलांना घ्यावे लागतात. हेवी डोसेस कधी कधी होतात त्यांच्या बॉडीच्या हिशोबाने. प्रेग्नन्सीच्या दरम्यान म्हणजे डिलिव्हरीच्या दरम्यानही खूप सारा रक्तस्राव होतो तुम्ही सांगितलं, आणि त्यानंतरही मेडिसिनचा बराचसा भडीमार खर्च तिकडे होत असतो त्यांना इमिजिएटली म्हणजे लवकर रिकव्हर करण्यासाठी. या सगळ्या गोष्टींचा, या हेवी डोसेसचा महिलेच्या त्वचेवरती काही परिणाम होतोय का? ऍक्च्युली जर तुमचं एक नॉर्मल कन्सेप्शन असेल तर तुम्हाला असं हेवी डोसेसला फेस करावं लागत नाही, अपार्ट फ्रॉम तुमचे काही जे विटॅमिन सप्लिमेंट्स असतात त्याच्या व्यतिरिक्त. पण जसं आजकाल PCODचं प्रमाण वाढतंय तसं इन्फर्टिलिटीचे इश्यूज वाढत आहेत, IVF किंवा बाकी ट्रीटमेंट्स चे नंबर ऑफ पेशंट्स वाढत आहेत. तर अशा केसमध्ये जेव्हा पेशंट्स काही हॉर्मोनल सपोर्टवर असतो तेव्हा मग त्यांना त्या मेडिकेशन्सचा कधी कधी साईड इफेक्ट होतो, ॲक्ने येणं किंवा हेअर लॉस होणं. तर तुम्हाला अकॉर्डिंगली या ट्रीटमेंट्स घेणं गरजेचं असतं. पण जसं मी आता यंग मुलींना हेच सांगू इच्छिते की तुम्ही तुमची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करा, जेणेकरून तुम्हाला PCOD किंवा थायरॉइडिझम या इश्यूज येणार नाहीत आणि पुढे इन्फर्टिलिटीला तुम्हाला फेस करावं लागणार नाही. खरं तर थोडासा आउट ऑफ द ट्रॅक प्रश्न विचारतोय. आता मुली इतक्या करिअर ओरिएंटेड झाल्या आहेत की एक विशिष्ट वयानंतर लग्न करणं किंवा त्यानंतर मग फॅमिली प्लॅनिंगचा विचार करणं, मुलगा मुलगी होऊ देणं न होऊ देणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं, ह्या गोष्टीमध्ये आपण वयाचा विचार करणं गरजेचं आहे का? आणि मुली ज्या करिअरला खूप जास्त महत्व देते आणि फॅमिली किंवा स्वतःच्या हेल्थला थोडं टाळताय, तर या गोष्टीकडे आपण कसं? डेफिनेटली लाईफस्टाईल बदलते आहे. सिडेंटरी जॉब आहेत, पीपल वर्किंग इन IT दे आर सिटिंग फॉर मोर दॅन 8 hours, आणि यामुळे PCODचं प्रमाण वाढतंय. असं नाही म्हणत की ते खूप वजन वाढून घेतलेलं आहे त्यांनी. आय हॅव सीन मोस्ट ऑफ द पेशंट्स आर लीन PCOD, म्हणजे सडपातळ मुली असतात पण त्यांना PCOD असतं, सोनोग्राफी रिपोर्ट्समध्ये PCOD दिसतं. तर इट इज बिकॉज ऑफ देअर लाईफस्टाईल आणि स्ट्रेस ज्या त्या फेस करता आहेत. आणि विथ एज मग हे इश्यूज वाढत जातात, तुमचा ओव्हेरियन स्टोरेज कमी होत जातो आणि मग तुम्हाला इन्फर्टिलिटी इश्यूज नक्कीच येतात. आत्ताचा जो एक ऐरणीचा प्रश्न आहे, म्हणजे 6 वर्षाचं बाळ असू देत किंवा 60 वर्षाची आजी आजोबा असू देत, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत. याचा त्यांच्या त्वचेवरती किती आणि कसा परिणाम होतोय? मोबाईलमुळे जे तुमचे रेज त्या स्क्रीन मधनं बाहेर येतात त्याला आपण ब्लू लाईट असं म्हणतो.
तर हे ब्लू लाईट तुमच्या डोळ्यांना आणि तुमच्या त्वचेला हानिकारक असू शकतं जर तुमचा स्क्रीन टाइम हा खूप जास्त कालावधीचा असला तर. मग त्यात मग पिगमेंटेशन इश्यू येणं, डोळ्यांना डेफिनेटली तुमचं दृष्टी कमी होणं, हे इश्यूज त्याच्यात वाढतात. याला ह्या गोष्टी जर होऊ द्यायच्या नसतील तर नक्की काय केलं पाहिजे? मोबाईल बंद करा हे खूप सोपं आहे सांगणं, परंतु आजकाल होत नाही. ते डिफिकल्ट आहे, प्रॅक्टिकली पॉसिबलही नाही. कारण त्याचं कारण केला आपण अननेसेसरी जो स्क्रीन टाइम आहे तो कट डाऊन करायला पाहिजे. जे गरजेचं आहे त्यासाठीच तुम्ही स्क्रीन बघा. म्हणजे खरं तर आत्ताचा सिनारिओ असा आहे, 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी जी आई मुलाला सांगायची की फोन बघू नको, आजकाल तीच आई फोन घेऊन बसते. काय करणं गरजेचं आहे? नक्कीच सोशल मीडियाने आपला स्क्रीन टाइम खूप वाढवून दिलेला आहे आणि जो गरजेचा नाहीये तो आपण कट डाऊन केला पाहिजे. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, मोबाईलमुळे आपण दूरचे लोक जवळ आलो आहोत, पण म्हणजे आपल्याला हे डिसिजन घेणं गरजेचं असतं की काय इम्पॉर्टंट आहे आणि काय अनावश्यक आहे. अनावश्यक स्क्रीन टाइम तुम्ही नक्कीच कमी करायला हवं. गांगुर्डे मॅडमच्या आयुष्यातला स्क्रीन टाइम किती असतो दिवसाचा? सध्या दिवसभर तर माझा व्हॉट्सअपही चेक होत नाही. तुमचेच मेसेजेस युजली मी सर्व व्हॉट्सअप मेसेजेस रात्री बघते. बऱ्याचदा ते रात्रीही बघितले जात नाही, ते दुसऱ्या दिवशी बघितले जातात. पण प्रिस्क्रिप्शनसाठी डेफिनेटली नंबर ऑफ पेशंट्स भरपूर आहेत, म्हणून मग मी डिजिटल प्लॅटफॉर्मचा यूज करते आणि प्रिस्क्रिप्शन बनवण्यासाठी मला स्क्रीन टाइम असतो. पण असं भरपूर वेळ टीव्ही समोर किंवा एखादा मूवी बघते हा डेली पॉसिबल होत नाही. सो वीकेंड्सला एखादा मूवी, तेवढा माझा स्क्रीन टाइम आहे. ते गरजेचं आहे, कारण कुठेतरी ते थोडंसं फ्रेशनेस पण, माइंड फ्रेश पण असणं गरजेचं आहे. स्किन केअर मध्ये आहाराला किती महत्व आणि झोपेला किती महत्व आहे? नक्कीच झोपेला भरपूर महत्व आहे आणि हे तुम्हाला एक तुमचं एज 30 क्रॉस झाल्यानंतर जाणवायला लागतं. आधी कसं कॉलेज लाईफमध्ये जसं मीही भरपूर जागरणे केले, एक्झाम्सच्या आधी रात्रभर जागले आणि दुसऱ्या दिवशी एक्झाम देऊन आलेले, पण आता तसं होत नाही. जर आता तुम्हाला एक पीसफुल 6 आवर्सची स्लीप नाही मिळाली तर नेक्स्ट डे ते तुमच्या वर्कवर नक्कीच हॅम्पर करतं आणि हे तुमच्या त्वचेवरही हॅम्पर करतं जर हे खूप क्रोनिक असलं तर. म्हणून आपण एक प्रॉपर 6 to 8 आवर्सची साऊंड स्लीप घेणं गरजेचं असतं. त्यासोबत आपली डाएट ही चांगली ठेवणं गरजेचं असतं, कारण की जे काही फ्युएल आपल्या शरीरात जातं, जसं तुमच्या व्हेकलमध्ये तुम्ही नक्कीच चांगलं डिझेल किंवा पेट्रोल क्वालिटी बघून टाकाल, तसंच आपल्या शरीरामध्येही आपण फ्युएल टाकताना चांगलं पौष्टिक आहार घेणं गरजेचं असतं. आजकाल काय झालेलं आहे, फास्ट फूड खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि जे टीनेजर्स माझ्याकडे येतात त्यांना हे जंक फूड खूप आवडतं, कारण की ते टेस्टी असतं. नक्कीच ते डेफिनेटली टेस्टी असतं, कारण की त्याच्यात शुगर जास्त असतं, त्याच्यात रिफाईन फ्लावर जास्त असतं, हे तळलेले पदार्थ असतात. सो त्याची टेस्ट चांगली लागते, पण हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं, कारण की याच्यामुळे शरीरामध्ये किंवा आपल्या इंटेस्टाईन्समध्ये इन्फ्लमेशन क्रिएट होतं आणि हे इन्फ्लमेशन आपल्या त्वचेला, आपल्या हेअर्सला अफेक्ट करतं. जसं आपण कुठला आहार घेतो त्यावरती खरं तर तुमचा बराचसा स्वभाव पण ठरत असतो. तुम्ही चिडचिड करताय, तुम्ही शांततेने गोष्टी हाताळता, हे खरं तर आहारावर बऱ्याचदा ठरतं. तसं स्किनच्या बाबतीत काय होतं का? हो, बऱ्याचदा ज्यांना इन्फ्लमेशन, आता जसं मी म्हटले इन्फ्लमेटरी फूड ज्यांचा इंटेक जास्त असतो, जे प्रोसेस फूड जास्त खातात, मग त्याच्यात रिफाईंड शुगर आली, रिफाईंड फ्लावर आलं किंवा डेअरी प्रॉडक्ट्स त्यांचं जर एक्सेस इंटेक होत असेल तर मग ते तुमच्या त्वचेला नक्कीच ऑइली करतात, त्याच्यावर पिंपल्स येण्याचं प्रमाण वाढतं, तुमचे मेटाबॉलिक सिंड्रोम्स लाईक डायबिटीज हे इश्यूज वाढतात, तुमचे शुगर लेवल्स वाढतात, तुम्हाला अकॅन्थोसिस यायला लागतं, तुम्हाला अननेसेसरी पिगमेंटेशन फेस करावं लागतं. याचा डेफिनेटली तुमच्या आहाराचा तुमच्या त्वचेवर इफेक्ट होतोच. एक थोडासा पर्सनल प्रश्न विचारायला आवडेल. तुम्ही पदवी घेतली आणि त्यानंतर आतापर्यंत सगळं काम करताय, मान्य, परंतु आपके खूबसूरती का राज क्या है? मी याच्यासाठी माझ्या पेरेंट्सलाच धन्यवाद म्हणेल की त्यांची स्किन चांगली होती, पण डेफिनेटली जसं माझं एज्युकेशन झालं, मला बऱ्याच गोष्टी समजल्या आणि त्यानुसार मी माझ्या त्वचेची काळजी घेत राहिले आणि म्हणूनच मग मी जेव्हा मी कोणत्याही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये जाते, यंग जनरेशनला फेस करते, सो आय ट्राय टू टीच देम की ही तुम्हाला एक बेसिक काळजी घेणं गरजेचं आहे. तर ती जर तुम्ही व्यवस्थित घेतली तर डेफिनेटली you'll get a good flawless skin. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की सौंदर्य म्हटलं की तो हा मुलींचाच पायंडा आहे किंवा मुलींचाच अजेंडा आहे, मुलींनीच ते करावं असं होतं. पण आताच्या काळामध्ये मला असं वाटतं की म्हणजे मुलींपेक्षा मुलंही खूप जास्त अवेअर झालेत त्या गोष्टींकरता. पण तरी अवेअर जरी झालेले असेल तरी काही चुका होतात मुलांकडनं, किंवा फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती किंवा सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती काहीतरी बघायचं आणि त्यांनी सुरुवात करायची लावायला आणि मग
तुमचे स्किन टोन खराब व्हायला लागतात, मुलांना काय सांगाल? मी असं नाही फक्त मुलांनाच सांगू इच्छिते असं नाहीये, मी सगळ्यांनाच सांगू इच्छिते. कारण की मी बघितलंय ट्रेंड चेंज होतोय. जसं मी माझे ग्रॅज्युएशन करत असताना आम्ही बऱ्याचदा पेशंट्स असे यायचे की मॅडम मी घरी चुना लावला, मी टूथपेस्ट लावली, काही लिंबूचा रस लावला, कांद्याचा रस लावला, आणि मग त्यांना साईड इफेक्ट व्हायचे, मुलतानी माती. बरोबर. पण आता ट्रेंड चेंज झाला. आता जी जनरेशन येते माझ्याकडे, दे आर लाईक की मी सोशल मीडियावर हे एक प्रॉडक्ट बघितलं, एखाद्या इन्फ्लुएन्सरने मला ही DIY सांगितलं आणि मी ते त्वचेवर लावलं आणि मला रिॲक्शन आली. सो हा आधीही होता ट्रेंड, आताही आहे. मुलांना मुलींना दोघांनाही तो इश्यू येतो. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण आपल्या त्वचेचा प्रकार जाणून घेतला पाहिजे आणि अकॉर्डिंगली आपण आपली त्वचेची काळजी घ्यायला पाहिजे. आपले जे स्किन केअर प्रोडक्ट्स आहे हे तुम्ही एखाद्या डॉक्टरांच्या सल्ल्याने, डर्मॅटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने यूज केले पाहिजे. जेव्हा तुम्ही हे बऱ्याचदा इन्फ्लुएन्सर्सचं बघून वापरतात आणि मोस्ट ऑफ द इन्फ्लुएन्सर्स हे पेड मार्केटिंग करत असतात. हे आपल्या जनरेशनला समजायला हवं की ही पेड मार्केटिंग आहे. त्यांना पैसे मिळतात ते मार्केटिंग करण्यासाठी, त्या प्रॉडक्टच्या मार्केटिंग करण्यासाठी. तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घ्या आणि अकॉर्डिंगली त्याला ट्रीट करा. आणि जेव्हा तुम्हाला एखादा स्किनचा इश्यू, म्हणजे तुमची स्किन नॉर्मल असेल तर ठीक आहे, तुम्ही तुमचे प्रॉडक्ट सिलेक्ट करा. पण जर तुम्हाला ऍक्ने आहे, तुम्हाला पिगमेंटेशन आहे, तुम्हाला मेलाझमा आहे, तुम्हाला हेअर लॉस होतोय, तर डेफिनेटली हा आपण एक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ट्रीटमेंट करायला हव्यात. असं म्हटलं जातं की बाळ जन्माला आल्यानंतर सर्वात जास्त लक्ष, सर्वात जास्त काळजी किंवा सर्वात जास्त अटॅचमेंट त्या बाळाची आईसोबत असते. आईने बाळाला असं काय सांगितलं पाहिजे, काय शिकवलं पाहिजे जेणेकरून ती सवय आयुष्यभर त्या बाळाला राहील आणि त्वचेचे कुठले आजार होणार नाही किंवा त्वचेबाबत तो जागरूक राहील? त्वचेचाच नाही तर पूर्ण हेल्थच आपण त्याची इम्प्रूव्ह करू शकतो बाळाची, जर आपण त्याच्या लाईफस्टाईलकडे लक्ष दिलं तर. आता लाईफस्टाईलमध्ये भरपूर गोष्टी येतात. त्याच्यात त्याची डाएट येते, त्याचा स्लीप पॅटर्न येतो, त्याची एक्सरसाइज पॅटर्न येतो. तर लहान मुलांना तोच एक टाइम असतो की त्याच्यात त्यांना ह्या सर्व गोष्टींना समजून सांगायला पाहिजे, त्याचं इम्पॉर्टन्स समजून सांगायला पाहिजे की हेल्दी आहार का खावा, जंक फूड का टाळावं, डेली एक्सरसाइज करणं का गरजेचं आहे. तर आपण या त्यांना त्यांच्या प्री टीन्स मध्ये किंवा टीन्स मध्ये हे जर आपण समजून सांगितलं तर मग त्यांना पुढे जाऊन हे हेल्थ इश्यूज किंवा स्किन और हेअर रिलेटेड इश्यूज फेस करावे लागणार नाहीत. कोविड नंतर खरं तर जसं ऑनलाईन एरा जो सुरू झाला त्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये, आमचं क्षेत्र असेल किंवा तुमचं क्षेत्र असेल, प्रत्येक ठिकाणी मेंटर आणि कोचेसचा सुळसुळा झालाय. आणि हाच प्रकार ब्युटी पार्लर या प्रकारामध्ये पण खूप जास्त होतोय. दोन गोष्टी जमल्या की आपण मेंटर आणि आपण लगेच क्लासेस घ्यायला सुरू करा आणि नवीन मुलींना शिकवायला चालू करा. त्या मुलीही थोडंसं बघतात, लगेच त्यांचा बिझनेस सुरू होतो आणि त्यातून बऱ्याचदा अनावधानाने किंवा अशा चुकीच्या गोष्टी घडत गेल्यात. असं काही एक्झाम्पल तुमच्या पाहण्यात आहे का? हो, असे भरपूर पेशंट्स येतात माझ्याकडे ज्यांनी पार्लरमध्ये काही पील्स केलेले असतात. आता काही दिवसापूर्वीच एक पेशंट आली होती जिचं 3 दिवसानंतर एंगेजमेंट होती आणि तिने काहीतरी पार्लरवालीकडनं काहीतरी केमिकल पील करून घेतलं आणि त्यामुळे तिची स्किन पूर्ण भाजली होती. आणि ती अक्षरशः रडत रडत माझ्याकडे आली. तिने म्हटलं अगं तू असं का करून घेतलं, तुला माहितीये तुला ॲक्ने आहे तर तुझी प्रॉपर ट्रीटमेंट कर, असं तू शॉर्टकट नको बघू. तर तुम्ही या ट्रीटमेंट किंवा या प्रोसिजर्स घेण्याच्या आधी तुमच्या समोरच्या व्यक्तीची म्हणजे एज्युकेशनची पातळी काय आहे हे बघूनच तुम्ही या ट्रीटमेंट्स करायला हव्या. अदरवाईज तुम्ही या ट्रीटमेंटपासून दूर राहायला हवं. कारण की 3 दिवसात आपण ती बर्न झालेली स्किन पूर्णपणे रिपेअर नाही करू शकत. तर आम्ही तिचे जे रॅशेस होते, बर्न्स होते, केमिकल जे बर्न्स होते ते ट्रीट केले. मग तिचे एंगेजमेंट नंतर मग आम्ही तिचं पिगमेंटेशन जे आलं होतं, अननेसेसरी पिगमेंटेशन जे आलं तिला केमिकल पिनच्या बर्न नंतर, ते आम्ही ट्रीट केलं. बऱ्याचदा असं होतं की मला इथे कमी कॉस्ट मध्ये काही गोष्टी मिळतात, आपण त्या कॉस्टिंगचा विचार करतो आणि मग त्यानंतर असे त्रास होतात, ते खर्च नंतर वाढतात. खर्च वाढण्यापेक्षा तुमच्या शरीराला, तुमच्या त्वचेला त्रास जास्त होतो. अशा लोकांना काय सांगायचं आपल्याला? आता एक किस्सा मी सांगू इच्छिते. एक पेशंट आले होते माझ्याकडे, त्यांनी मुंबईमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं होतं. हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर त्यांना हे रिअलाइज झालं की त्यांची जी केसांची डिरेक्शन इम्प्लांट मध्ये जी तयार झाली होती अशी ती वेगळी वाकडी झाली होती. आणि नंतर मग त्यांनी जेव्हा इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा त्यांना समजलं की तो डॉक्टरच नव्हता, तो एक टेक्निशियन होता, त्याच्याकडे कोणतीच डिग्री नव्हती. तर मग असे साईड इफेक्ट होतात. आणि ते पेशंट मग माझ्याकडे आले की मॅडम हे ट्रीट करून द्या. म्हटलं तर हे इम्प्लांटेड हेअर आहे, तुमच्या मागच्या भागातले केस ऑलरेडी त्यांनी काढून घेतलेले, मागे जास्त केस उरलेले नाहीये. आता हे करेक्ट करणं आम्हाला थोडंसं लिमिटेशन येऊन जातं. मागून मी अजून जास्त केस नाही काढू शकत पुढचे ते इम्प्लांट करेक्ट करण्यासाठी, आणि ते वेळेवाकळे केस आम्हाला ते काढावेच लागणार आहे, ते ग्राफ्ट वेस्टच जाणार आहे.
तर लोकांनी कोणतीही ट्रीटमेंट करण्याच्या आधी पैशांचा न विचार करता एक लाईफ लॉंग आपल्याला रिझल्ट मेंटेन राहावा आणि वारंवार त्याला पैसे वेस्ट न करता एकदाच व्यवस्थित इन्व्हेस्ट करावे असं मी लोकांना सांगू इच्छितो. मार्केटिंग स्ट्रॅटेजी खरं तर इतकी हाय लेवलला गेली की ते सगळं मिसलिडिंग झालं. योग्य प्रमाणे केस उगवले नाही तर पैसे परत, अशा प्रकारच्या लाईन असतात आणि मग लोक तिकडे वळतात. ऍक्च्युली लोकांनी हे समजून घ्यायला हवं की जे लोक खूपच एम्फसाइज करतायत मार्केटिंगवर त्यांच्याकडे पेशंट्स येत नाहीये, त्यांचे रिझल्ट त्यांना पेशंट्स देत नाही म्हणून ते मार्केटिंगचा उपयोग करत आहेत. यू शुड नॉट फॉल फॉर दिस. बरोबर. आमच्या काही मित्रांचा एक प्रश्न होता आणि तो प्रश्न खरं तर मी यात घेतलाय. डॅन्ड्रफला धरून तो प्रश्न आहे. गैरसमज आहे की हिवाळ्यातच खरं तर डॅन्ड्रफ खूप जास्त होतो. काय नक्की विषय? नाही, आता सध्या पावसाळा नुकताच गेलेला आहे आणि आपण बघितलेलं आहे की असं काही नसतं. काही व्यक्तींच्या त्वचा अशा असतात की त्यांना त्वचा कोरडी असल्यामुळे डॅन्ड्रफ इश्यूज मेजरली हिवाळ्यात येतात, पण ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांना पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यातही डॅन्ड्रफ इश्यूज फेस करावे लागतात. इट्स नॉट ऑलवेज रिलेटेड टू पर्टिक्युलर वेदर, पण हो, एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट वेदरमध्ये डॅन्ड्रफ येतो आणि डॅन्ड्रफ जर दुर्लक्ष केलं तर त्याच्यामुळे टीनिया कॅपिटिस नावाचं फंगल इन्फेक्शनही स्कॅल्पमध्ये होतं, त्याच्याने हेअर लॉसही होतो. तर तुम्ही तो वेळीच ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. आत्ताची जनरेशन खरं तर कुठल्याही गोष्टीची चौकशी न करता, कुठली गोष्ट न विचारता युट्यूबला गुरु मानून, गुगलला गुरु मानून सगळ्या गोष्टी करायला सुरुवात झाली. अगदी मेडिकल फील्ड का असे ना, काही झालं की गुगलला चेक करा की असा असा आजार बाबा, आणि त्यात तर चॅट जीपीटीने भर घातलीये, मला हे होतं, मला गोळी कुठली घ्यायची, मला मेडिसिन्स कुठले घ्यायचे, आणि तिकडनं ते तिथून चेक करतात, मेडिकलमध्ये जातात, ते मेडिसिन्स घेतात आणि मग काहीतरी वाढवा करून तुमच्यापर्यंत पोहोचतात. तुमच्यापर्यंत म्हणजे कुठल्याही डॉक्टरपर्यंत पोहोचतात. अशा आमच्या तरुण मित्रांना काय सांगाल? बऱ्याचदा हे अर्धवट ज्ञान खूप हानिकारक ठरतं. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट गुगलवर टाकतात किंवा आजकाल तुम्ही चॅट जीपीटीवर टाकतायत तर तुम्हाला भरपूर सारे डिफरन्शियल डायग्नोसिस येतात आणि त्यात एक शेवटचं डायग्नोसिस असतं स्किन कॅन्सर म्हणून, आणि मग तेव्हा पेशंट घाबरतात आणि मग आमच्यापर्यंत पोहोचतात. पण हे सगळे ट्रायल आणि एरर तुम्ही करायला नको, कारण की अर्धवट ज्ञान हे जास्त हानिकारक आहे आणि तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली ट्रीट करायला जाल तर तुम्हाला ते नक्कीच साईड इफेक्ट फेस करावे लागतील. बऱ्याचदा जे टीनिया म्हणजे जे फंगल इन्फेक्शनचे पेशंट्स असतात हे बऱ्याचदा जातात मेडिकलमधनं काहीतरी क्रीम लिहून मेडिकलवाला सांगतो मला खाज येते, काहीतरी क्रीम दे. मेडिकलवाला त्यांना एक क्रीम देतो, त्याच्यात 5 कॉम्बिनेशन्स असतात, त्याच्यात स्टिरॉइडही असतं, अँटीबॅक्टेरियल असतं, अँटीफंगलही असतं. म्हणजे स्टिरॉइड असतं त्याच्यामुळे त्यांचं फंगल इन्फेक्शन जास्तच वाढायला लागतं. तर जर तुम्हाला असं काही इन्फेक्शन असेल तर तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. कोणतंही गुगलवरचं किंवा मेडिकलवाल्याने दिलेली क्रीम. बऱ्याचदा महिला वांगाचे डाग आल्यानंतर पार्लरमध्ये जातात आणि पार्लरवाले एखादी क्रीम लिहून देते. त्या बऱ्याच महिला त्या क्रीम्स माझ्याकडे घेऊन येतात कारण की त्यांना रिॲक्शन आलेली असते. जेव्हा ते गॅस जवळ काम करतात त्यांच्या चेहऱ्याला आग होते किंवा जे उन्हात जातात तर त्यांचा चेहरा लाल होत असतो. आणि या क्रीम्सच्या डब्या जर तुम्ही बघितला त्याच्यावर काही नाव गाव कंटेंट काहीही लिहिलेलं नसतं. तर मग अशा गोष्टींपासून आपण लांब राहायला पाहिजे की ज्यांच्याकडे ज्ञान नाही त्यांच्याकडे तुम्ही ट्रीटमेंट घेऊन तुमच्या त्वचेवर ट्रायल आणि एरर खेळतात असं नाही करायला पाहिजे. बऱ्याचदा स्किन केअर म्हटलं की तुमचं केस असेल किंवा स्किन असेल यांना घेऊन काही प्रश्न असेल तर खूप व्यवस्थितपणे विचारले जातात. परंतु त्वचेला धरून जर मी स्पेसिफिकली विचारत असेल बॉडीच्या प्रायव्हेट पार्टवरती असे जर काही प्रॉब्लेम झाले तर बऱ्याचदा मुलं मुली ते सांगायला लाजतात, टाळतात त्या गोष्टी आणि अशाने प्रॉब्लेम्स वाढतात. याच्यात काही कॉन्टॅजियस डिसीज असतात, काही एसटीडीज पण असतात, पण तुम्ही याची प्रॉपर वेळीच ट्रीटमेंट घेणं, इन्व्हेस्टिगेट करणं की हा नेमका कोणता डिसीज आहे, कशामुळे होतो आहे हे खूप गरजेचं असतं. कारण की हे पुढच्या स्टेजेसमध्ये गेल्यानंतर याला पूर्ण ट्रीट करणं तेवढंच अवघड होत जातं. म्हणून जेवढी तुम्ही अर्ली डायग्नोसिस घेऊन अर्ली ट्रीटमेंट घेणार हे त्याच्यासाठी फायदेशीर असतं. खरं तर हे सगळे विषय डिस्कस करताना मुलं असेल मुली असेल बऱ्याचदा लाजतात, बऱ्याचदा टाळतात ते विषय किंवा घाबरतात. एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? मुलींनी नेहमी असं काही नाही की फक्त मुलींना किंवा मुलांना, ज्यांना काही हा त्रास आहे, ज्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला इश्यू आहे किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ते फेस करताय त्यांनी इमिजिएटली डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. स्किन केअर म्हटलं की मुलींनाच प्राधान्य देतात असं समज आहे. आजकाल मुलंही तितकीच काळजी घेत आहेत, परंतु अजूनही खूप असा वर्ग आहे जो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे अगदी आमचाच जर विचार केला, आम्ही ज्यावेळेस ही सगळी सुरुवात केली आमच्याकडे जितके वक्ते पुरुष वक्ते येऊन गेले त्यांना म्हटलं की तुम्हाला मेकअपसाठी किंवा टचअपसाठी बसायचंय तर त्यांचे डोळे मोठे होत होते. असा पण एक वर्ग आहे आपल्याकडे, त्यांना काय सांगाल?
डेफिनेटली. आता मी एक एक्झाम्पल देऊ इच्छिते. माझ्याकडे एक पेशंट आलं होतं, ही स्टेज इन UK, आणि तो 2-3दा आला, हेअर ट्रीटमेंट घेतली, हेअरफॉल थांबला, आणि तो नंतर मला म्हणाला, मॅडम मला हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे. म्हटलं अरे तुझी हेअरलाईन चांगली, फॉर युअर एज युअर हेअरलाईन इज प्रिटी गुड. नंतर त्याने मला सांगितलं की मी मॅम फेस करतो कॅमेराला आणि मला एक सेलिब्रिटी सारखी हेअरलाईन हवी आहे आणि जस्ट पुढचे 2 सेंटीमीटरची हेअरलाईन त्याला वाढवून हवी होती. मग अशा केसेसमध्ये पण आजकाल आम्ही ट्रीटमेंट करायला लागलो. सो ट्रेंड चेंज होतोय. ज्या लोकांना सोशल मीडियावर सोशल प्रेझेन्स हवा आहे, की ज्यांना कॅमेराला फेस करायचं असतं, ते नक्कीच त्यांच्या अपिअरन्सकडे लक्ष देतात, कारण की तुमचा अपिअरन्स तुमचा एक आत्मविश्वास वाढवतो, तुमचा आत्मविश्वासला तो बूस्ट करतो आणि तुम्ही कॉन्फिडेंटली वॉक करतात. असं नाही की फक्त कॅमेरा समोर, तुमच्या कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही जिथे जॉब करत असाल, तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला एक चांगले केस, जे तुमचं क्राऊन आहे, जे तुम्ही आयुष्यभर बाळगणार आहात, एक चांगली त्वचा, याची गरज नक्कीच असते. बऱ्याचदा घरात बाळ जन्माला आल्यानंतर काही बर्थ मार्क्स सापडतात बॉडीवरती, आणि मग आजी आजोबा आई वडील एक डिस्कशन सुरू होतं की हे आपले हे पूर्वज आहे, ते पूर्वज आहे, अशा काही गोष्टी घडतात. बर्थ मार्क 2 प्रकारचे असतात. आपल्या त्वचेपेक्षा लाईट, त्याला आम्ही हायपोपिगमेंटेड बर्थ मार्क्स म्हणूयात, किंवा हायपर पिगमेंटेड, थोडे डार्क असतात. हे अनुवंशिकतेपेक्षा हे कोणालाही कधीही येऊ शकतात. देर आर फ्यू डिसिजेस जे जेनेटिकली ट्रान्समिट होतात, पण मग तो एक डिफरंट सिनारिओ असतो, ते डिसिजेस असतात, आणि काही जस्ट मेलानोसायटिक निवस असतात जे कोणालाही कधीही येऊ शकतात. आतापर्यंत जो तुमचा हा प्रवास आहे, जी प्रॅक्टिस आहे, यामध्ये कुठले पुरस्कार तुम्ही आतापर्यंत तुम्हाला मिळालेत, कुठल्या ठिकाणी रिकॉग्निशन तुम्हाला मिळालेत? मला आता रिसेंटलीच मुक्ता सन्मान अवॉर्ड मिळालेला आहे. त्यापूर्वीही मला हेल्थ सेक्टरमध्ये भरपूर सारे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. आपण नवरात्रीच्या खरं तर 9व्या माळीला सिद्धिदात्री देवीच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय, ज्याच्यामध्ये ज्ञान आणि काय म्हणतात आत्मविश्वास वगैरे या गोष्टी वाढवण्यासाठी खरं तर काम केलं पाहिजे. तुमच्याकडे जे पेशंट्स येतात त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याकरता ट्रीटमेंट हा तर महत्वाचा भाग आहेच, परंतु या व्यतिरिक्त अजून काय केलं जातं? ट्रीटमेंट व्यतिरिक्त त्यांचं सायकोलॉजी पण इम्प्रूव्ह करणं गरजेचं असतं. स्वतःवर कॉन्फिडन्स राहणंही तेवढंच गरजेचं असतं. पण बऱ्याचदा काय होतं, चेहऱ्यावर स्कार असणं, चेहऱ्यावर पिंपल्स असणं हा त्यांचा आत्मविश्वास कमी करत असतो, त्यांचा कॉन्फिडन्स कमी करत असतो, किंवा त्यांना एक प्रॉपर हेअर नाहीये, किंवा केस गळता आहेत, डॅन्ड्रफ आहे, डॅन्ड्रफमुळे त्वचेवर भरपूर सारे पिंपल्स आलेले आहेत. तर या सगळ्यांसाठी तुम्ही पूर्णपणे हेल्थकडे बघितलं पाहिजे. फक्त त्वचेचाच नाही, तर तुमच्या डाएटचाही विचार करा, तुमच्या लाईफस्टाईलचाही विचार करा, तुम्ही केसांची काळजी कशी घेतायत, या सगळ्या गोष्टींचा तिथे विचार करणं गरजेचं असतं. एक सामाजिक दृष्टिकोनातून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपल्या देशामध्ये आजही वर्णभेद आहे. काळा आणि पांढरा प्रकार जो बघितला जातो, आजही त्याच प्रकारे ट्रीट केलं जातं बऱ्याच ठिकाणी. अशा वर्णभेद करणाऱ्या लोकांना तुम्हाला काय सांगायला आवडेल का? नाही, वर्णभेद हे नक्कीच एक चुकीचा समज आहे. माझ्याकडे बरेच पेशंट्स येतात, मुली येतात, ज्यांचं पेरेंट्सला लग्न करायचं असतं, मुलं बघायला येणारे, म्हणून त्यांना गोरं करून द्या मॅडम, असं आई वडिलांचं म्हणणं असतं की मॅडम मला गोरं करून द्या. मी त्यांना बऱ्याच वेळेस मला ना डिफिकल्ट जातं त्यांना समजून सांगणं की गोरं करण्यापेक्षा तुम्ही एक तुमची स्किन हेल्दी करा. गोऱ्या स्किनची अपेक्षा न ठेवता तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या रंगामध्ये तुम्ही किती कॉन्फिडंट फील करता आहात हे तुम्ही बघितलं पाहिजे. मॅडम, पिगमेंटेशन आणि मेलास्मामध्ये काय नक्की फरक आहे? पिगमेंटेशन ही एक अम्ब्रेला टर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हायपोपिगमेंटेशन किंवा हायपर म्हणजे फिक्का डाग किंवा काळा डाग या दोघही गोष्टी येतात. मेलास्मा इज स्पेसिफिक, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो वांगाचे डाग, जे युजली महिलांना काही अंडरलाईन हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे असतात, किंवा मेनोपॉजमध्ये जे हॉर्मोनल बदल होतात त्यावेळी इंडियन महिलांना आपण म्हणू शकतो की 40 ते 50% इंडियन फिमेल्स फेस मेलास्मा, ज्यांना हे वांगाचे डाग चेहऱ्यावरचा नाक, गाल किंवा मग कपाळावर असे बटरफ्लाय शेपमध्ये हे पिगमेंटेशन येत असतं. आणि त्यांना ट्रीटमेंट करणारी पहिली महिला म्हणजे त्यांची पार्लरवाली लेडी असते, जी त्यांना काहीतरी क्रीम देते ज्याच्यावर काही नाव गाव नसतं, आणि याच्यात स्टिरॉइड्स असतात जे पहिल्या 4 ते 5 आठवड्यात ते पिगमेंटेशन गायब करतात, आणि मग महिलांना ते खूप आवडतं आणि मग ते कंटिन्यू करतात. मग 3-4 महिन्यात त्यांची स्किन पातळ होणं, स्किन लाल होणं, त्याचे साईड इफेक्ट जे आपण स्टिरॉइडचे साईड इफेक्ट म्हणतो किंवा स्टिरॉइड अब्यूजचे जे पॅटर्न म्हणतो तो यायला लागतो. आणि एखाद्या अल्कोहोल बंद केल्यानंतर त्याला जसं फेस करतो तो इश्यू, तशीच हा स्टिरॉइडचा विड्रॉल पण त्यांना त्रास देतो. म्हणजे स्टिरॉइड बंद केल्यानंतरही त्यांना त्रास व्हायला लागतो. म्हणून जेव्हा तुम्हाला मेलास्मा असेल, योग्य प्रकारे त्याला ट्रीट करा.
कोणताही ऋतू असला तरी मी फक्त महिलांना नाही तर पुरुषांनाही हे सांगू इच्छिते की तुम्ही एक चांगलं उत्तम क्वालिटीचं सनस्क्रीन वापरा. तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार बघून हे सनस्क्रीन सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला पिगमेंटेशन इश्यूज येणार नाही. आता पिगमेंटेशन जसं मेलाझ्मा हा एक प्रकार झाला, मग ऍक्ने पिगमेंटेशन झालं, किंवा काहीतरी इन्फ्लमेशन झाल्यानंतर पिगमेंटेशन झालं, किंवा फ्रेकल्स झाले, हे वेगवेगळे पिगमेंटेशनचे प्रकार असतात आणि हे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीट करायला हवे. तुम्ही DIY नको करायला यामध्ये. ह्या दोन्ही गोष्टींच्या ट्रीटमेंटमध्ये काही फरक असतो का? नक्कीच. तुम्हाला मेलाझ्मा आहे तर तुम्हाला ते अंडरलाईन कॉज सोबत कोणते फॅक्टर्स जे ते अजून ट्रिगर करणारे यांना ट्रीट करणं गरजेचं असतं. तुम्हाला ऍक्नेमुळे पिगमेंटेशन येत असेल तर तुम्ही ऍक्ने ट्रीट करा, म्हणजे पिगमेंटेशन आपोआपच जाणार आहे. किंवा मग फ्रेकल्स आहेत जे तुमची क्रीम्सने वगैरे ट्रीट नाही करू शकत आपण, हे पिगमेंटेशन आपण लेझरच्या सहाय्याने ट्रीट करू शकतो. बर्थ मार्क असतात जे पिगमेंटेड बर्थ मार्क असतात, यांनाही आपण मलम लावून ट्रीट नाही करू शकत, त्याला आपल्याला लेझरच्या सहाय्याने ट्रीट करता येऊ शकतं. बऱ्याच क्षेत्रामध्ये खरं तर मार्केटिंगची गरज सगळ्यांना पडायला लागली, भासायला लागली, आणि हीच गरज मेडिकल फील्डमध्ये पण खूप प्रकर्षाने जाणवायला लागली. खूप लोक मेडिकल फील्डकडे पण मार्केटिंगच्या नजरेने बघतायत. तुमच्या क्षेत्रामध्ये पण असं बऱ्याच ठिकाणी बघितलं गेलंय की इन्फ्लुएन्सर येतात, त्याचं मार्केटिंग करतात, त्याचे पैसे घेतात आणि निघून जातात, परंतु त्याचे परिणाम खूप साऱ्या लोकांवरती, खूप साऱ्या पेशंट्सवरती होतात. दाक्षिणात्य मूव्हीज मध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने एक ऍड करण्याचं नाकारलं होतं. जी गोष्ट मी वापरली नाहीये, जिचा अनुभव मला माहित नाहीये, जिचा मी अनुभव घेतलेला नाहीये, अशा कुठल्या गोष्टीचं मी प्रमोशन करणार नाही. एका बाजूला अशा गोष्टी करताय आणि एका बाजूला 2-5 पैसे मिळताय म्हणून खूप सारे रील स्टार, खूप सारे हे लोक प्रमोशन्स करताय, कुठली गोष्ट न वापरता. हे किती घातक आहे. ऍक्च्युली शी वॉज राईट, बट तिची जी पोझिशन होती, शी इज अ नोन ऍक्ट्रेस. आता जे स्ट्रगलिंग फेज असतं ऍक्टर्सचा, किंवा आपण जे आजकालचे इन्फ्लुएन्सर्स बघतो, हे जे मार्केटिंग करतात हे चुकीचं होतंय. यांनी हे प्रोडक्ट्स खरंच चांगले आहेत का, किंवा तुम्ही फक्त पैसा मिळतोय म्हणून हे तुम्ही त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट करतायत, हे बघून समजून आणि चुकीच्या मार्गाकडे न जाता योग्य तो मार्ग स्वीकारावा, जेणेकरून त्यांचं सक्सेस जो आहे हा दीर्घकाळ टिकणार आहे. म्हणजे तुम्ही थोड्या पैशासाठी चुकीच्या प्रोडक्ट्सला मार्केट करायला नको. खरं तर आजच्या युथ मध्ये हा पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की नक्की रिअल हिरो कोण हेच आपल्याला कळत नाहीये. आपण पडद्यावर दिसणाऱ्या लोकांना हिरो समजतो, त्यांना आयडॉल मानतो, आणि मग ते सांगतात म्हणून त्या गोष्टी केल्या पाहिजे, आणि यातून खरं त्या सगळ्या गोष्टी घडतायत. याचाही विचार कुठेतरी आमच्या प्रेक्षकांनी करावा असं मला वाटतं. बरोबर. साधारण गेल्या पाऊण तासापासून आपण या सगळ्या विषयांवरती चर्चा करतोय, आणि नवरात्रीचा हा 9वा दिवस, 9वी माळ. तुमच्याकडनं सौंदर्याबद्दल आणि त्वचेबद्दल खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे गैरसमज दूर झाले. खरं तर आज इकडे थांबण्या अगोदर एक छोटासा रॅपिड फायर तुमच्यासोबत घ्यायला आवडेल, जो आम्ही मागच्या 8ही महिलांसोबत घेतलाय, 8ही वक्त्यांसोबत घेतलाय. 4च प्रश्न आहेत, इन्स्टंट उत्तर हवी आहेत. नक्कीच. पहिला प्रश्न, डॉक्टर गांगुर्डेंच्या आयुष्यातले आदर्श व्यक्ती कोण? माय हजबंड. ओके. अशी कुठली गोष्ट जी खूप चिड निर्माण करते? बहुतांशी पेशंट जेव्हा गुगलवर त्यांचं डायग्नोसिस शोधण्याचा प्रयत्न करतात आणि आल्यावर सांगतात मला हे झालेलं आहे मॅडम, आता ट्रीटमेंट करा. तर रिसेंटलीच एक मुलगा आला, मला STD झालाय, बघितलं त्याला स्केबीज होतं. तर डेफिनेटली हे खूपच चिड निर्माण करतं माझ्यामध्ये. मी पेशंटला न रागवता माझा ते अँगर कंट्रोल करून ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करते. जसं मागे एक अनिल कपूरचा सिनेमा आला होता ज्यामध्ये एक दिवसाचा मुख्यमंत्री त्यांचं कॅरेक्टर होतं, असा काही प्रकार तुमच्यासोबत घडला तर काय बदलायला आवडेल? आपलं हेल्थ सेक्टरकडे जो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे हा मला बदलायला आवडेल. कारण की पेशंटला काय झालं, आता माझं सेक्टर डिफरंट आहे, डर्मॅटॉलॉजी आहे, पण जे इमर्जन्सी सेक्टर्स आहेत जसं गायनेकोलॉजी म्हटलं, सर्जिकल सेक्टर म्हटलं, तर अशा वेळी जर पेशंटला काही पेशंट दगावलं तर जो लोकांचा दृष्टिकोन असतो की डॉक्टरांना मारून त्याला सोल्युशन तर काही भेटणार नाहीये, तो चुकीचा आहे. त्यांनी हे ते समजूनच घेत नाही की व्हॉट वॉज द कॉज ऑफ डेथ, ते न बघता ते फक्त हॉस्पिटलला तोडफोड करणार आणि डॉक्टरना मारणार, हा जो प्रकार आहे हा मला बंद करायला नक्कीच आवडेल. अशी एखादी घटना जी आपल्याकडनं चुकली असं तुम्हाला वाटतंय आणि ती तुम्हाला करेक्ट करायची आहे पास्ट मधली? टचवूड असं तर काही झालं नाहीये आजपर्यंत, पण डेफिनेटली जसं मी तुम्हाला म्हटले की बरेच आपल्या सोसायटीमध्ये मिथ्स आहेत, समजी आहेत, ज्यांना करेक्ट करणं मला नक्कीच आवडेल. एवढा वेळ मी आता देऊ शकत नाही टू एज्युकेट पीपल, टू एज्युकेट यंग जनरेशन, पण जर जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा मी हे करू इच्छिन.
मॅडम, जसं मी बोललो की गेल्या आपण 2 तासापासून या सगळ्या विषयांवरती चर्चा करतोय आणि नवरात्रीच्या या शृंखलेमध्ये आम्ही 9 एपिसोडमध्ये 9 विशेष कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना त्यांचा गौरव करण्याच्या हेतूने, त्यांची माहिती जगापर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने खरं तर इथे बोलवलं होतं. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात, तुमचा हा अमूल्य वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो. मित्रांनो, जसं आपण बोललो होतो, नवरात्रीची शृंखला जी सुरू झाली होती सिंधू नायर या मॅडम पासनं, ज्यांनी ट्रेनिंग क्षेत्रामध्ये काम करणारे संतोष नायर का होऊ शकले यावरती बोललं होतं. प्रत्येक वेळी आपण म्हणतो की नारायण मूर्ती घडले कारण सुधा मूर्ती सोबत होत्या, तसंच ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये संतोष नायर घडले कारण सिंधू नायर सोबत होते. आणि अशी प्रत्येक, जसं आपण म्हणतो की देवीला 9 हात आहेत, ते 9 हात म्हणजे ज्या 9 महिला होत्या ज्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात काहीतरी काम केलंय, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी. आणि परत एकदा सांगतोय की त्यांच्या कार्यक्षेत्रात ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीयेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही हा सगळा अट्टहास केला होता. मला इथे थांबायला आवडेल. आतापर्यंत दिलेल्या प्रेमासाठी मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद.